मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 याप्रमाणे नॅचरल गार्डियनची आपण माहिती घेणार आहे. नॅचरल गार्डियन म्हणजे बायोलॉजिकल जे फादर्स पॅरेंट्स असतात ते, म्हणजे ज्यांच्यापासून ते मूल जन्माला आलं ते त्याचे नॅचरल गार्डियन असतात. आता लिगल म्हणजे जो विवाह लिगली व्हॅलिड आहे त्या विवाहाचे मुलांचं बघूया. लेजिटिमेट चाइल्ड आहेत, तर लेजिटिमेट चाइल्डचे नॅचरल गार्डियन कोण? फादर, पहिला फादर आणि दुसरा मदर. समजा फादर नसेल तर तो मदरकडं जातो. ओके. नंतर इलेजिटिमेट चाइल्ड असेल तर ज्या आईने त्याला जन्म दिला आहे तीच त्याची बायोलॉजिकल फादर असल्यामुळे ती नॅचरल गार्डियन फर्स्ट येईल आणि नंतर त्याचा इलेजिटिमेट फादर जो आहे तो त्याचा नॅचरल गार्डियन येईल. समजा मायनर मुलीचं लग्न केलं तर मायनर मॅरेज हे वॉइड मॅरेज आहे, परंतु समजा मायनरचा लग्न केलं तर तिचा नॅचरल गार्डियन हा हजबंड असतो. हजबंडने जर नकार दिला तरच तिचे इन लॉज असतात की